चॅनल. आणि आता आम्ही चाललो घरी. सकाळीचे वाजले 5:30 वाजलेत आणि आम्हाला ते निघायचं. सगळ्यांची पॅकिंग वगैरे झालेली आहे. झाले का डबे भरून? बघू इतके भरलेत तुम्ही डबे? 130. बापरे मस्त. A few moments later. आम्ही आता बसलोत बस मध्ये, निघालोत आता पटनी स्टॉपला जायचं आम्हाला. पटनी टॉप. मामीला खूप थंडी लागते. हा मला खूप थंडी वाजते कारण की आता इथे 6 डिग्री असं टेम्परेचर आहे. तर जेवण वगैरे करून झालं आहे आणि आम्ही आता आमच्या नेक्स्ट स्पॉटला पोचलो. जम्मूमध्ये आहे म्युझियम अँड लायब्ररी, महल आहे, पॅलेस. A few moments later. तर आम्ही पॅलेसमधनं जाऊन आलो. तिथे शूट वगैरे काय करून दिला नाही आणि येता वाजलेत आता 5 वाजले आणि आम्हाला आता आज निघायचं आहे. जम्मूवरतीच आमची ट्रेन येणार आहे जम्मू स्टेशनला. ट्रेन आहे 12 वाजताची ना ट्रेन? 10:30 10:30 11:20 ची ट्रेन आहे. बोर झालो तुम्ही. टाइम आता कसं जात नाही, लवकर घरी जायचं आहे सगळ्यांना. सगळी बोर झाली जाता, घरी जायचं त्यांना. सगळ्यांचे चेहरे पडलेले आहेत. चेहरे पडले, सगळी खूप टायर्ड आहेत आता. तर बघूया आता इथनं आम्ही निघतो थोड्या वेळात. बघूया महाराज काय नाश्ता देतात आम्हाला आता. हा नाश्त्याचा टाइम झालेला आहे तसा. स्टेशनला जम्मू स्टेशन, जम्मू जंक्शन. तर आता आम्ही पोचलोत रेल्वे स्टेशनला. तर बॅगा काढतात. चला चला बॅगा आल्यात. तर आमचं आता जेवण वगैरे करून झालं. इथेच आम्ही आमचं जेवण केलं आणि इथेच आमच्या बॅगा वगैरे आहेत. महाराजांनी आम्हाला इथेच जेवण आणून दिलं. आमची जेवणाची सोय इथेच झाली. तर आम्ही इथेच जेवलो आणि आता आमची ट्रेन आहे रात्री 1:30ची आहे. तर खूप आधी ती 11:45 होती पण लेट केला, 1:30 वाजवला रात्रीचा. तर काय थोडा अजून जास्त वेट करावा लागणार आहे. करेंगे. The next day. तर आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो. कालचा पण रात्रीचा आमचा ट्रेनचा प्रवास होता. सकाळी आम्ही उतरलो स्टेशनवर आणि तिथनं दुसरी ट्रेन आम्ही दुसऱ्या ट्रेनला चढलो. काढील मी अजून काश्मीरला आहे. ते वाईट तर आता वाजलेत संध्याकाळीचे किती वाजलेत? 6:30 वाजले. आम्ही बसलो सगळ्या जणी. एकच मेंबर आता जो फोटो केलं ते अख्ख्या काश्मीरमध्ये लपून फोटो काढले त्या दोघांचे पण कॅन्डिडेट फोटोज. तर आता मस्तपैकी सुंदर गीत सादर करत आहेत. बोला. रामदास बोट निघाली प्रवासाला, बोट निघाली प्रवासाला. रामदास निघाली प्रवासाला, रामदास
निघाली प्रवासाला जाऊन थांबली मुंबई या बंदराला जाऊन थांबली मुंबई बंदराला जाऊन थांबली मुंबई या बंदराला जाऊन थांबली मुंबई या बंदराला गोऱ्या साहेबांनी हुकूम दिला गोऱ्या साहेबांनी हुकूम दिला गोऱ्या साहेबांनी हुकूम दिला गोऱ्या साहेबांनी हुकूम दिला बोट हलवा दिवस या बंदराला बोट हलवा रेवस या बंदराला बोट निघाली प्रवासाला बोट निघाली प्रवासाला बोट निघाली प्रवासाला बोट निघाली प्रवासाला काय सांगू रामदास बोटीची ख्यात काय सांगू रामदास बोटीची ख्यात 4-5 मजली रामदास बोट 4-5 मजली रामदास बोट 7.5 प्रवासांची बोट 7.5 प्रवासांची बोट निघाली प्रवासाला बोट निघाली प्रवासाला बोट निघाली प्रवासाला बोट निघाली प्रवासाला 1947 सालाला 1947 सालाला जुलैच्या 17 तारखेला जुलैच्या 17 तारखेला बोट निघाली प्रवासाला बोट निघाली प्रवासाला गटारी अमावस्याच्या दिवसाला गटारी अमावस्याच्या दिवसाला बोट निघाली 12च्या टोक्याला बोट निघाली 12च्या टोक्याला बोट निघाली 12च्या टोक्याला बोट निघाली 12च्या टोक्याला रामदास बोट निघाली प्रवासाला रामदास बोट निघाली प्रवासाला रामदास बोट निघाली प्रवासाला रामदास बोट निघाली प्रवासाला बोटीचा चालक सुलेमान बोट निघाली प्रवासाला बोट निघाली प्रवासाला पाण्याच्या सरिया कोसळल्या पाण्याच्या सरिया कोसळल्या पाण्याच्या सरीव कोसळल्या पाण्याच्या सरीव कोसळल्या ड्रायव्हर साहेबाला दिसेना असा झाला ड्रायव्हर साहेबांना दिसेना असा झाला ड्रायव्हर साहेबांना दिसेना असा झाला ड्रायव्हर साहेबांना दिसेना असा त्यांनी इशारा केला या प्रवासाला त्यांनी इशारा केला या प्रवासाना बोट लागली बुडाला बोट लागली बुडाला ने बोट लागली या बुडाला बोट लागली बुडाला बोट जाऊन खडकाव आपटली बोट जाऊन खडकाव आपटली बोट जाऊन खडपाव आटपली बोट जाऊन खडपाव आटपली बोट निघाली प्रवासाला बोट निघाली प्रवासाला रामदास बोट निघाली प्रवासाला रामदास बोट निघाली प्रवासाला बोट बुडाली या गेला बोट बुडाली या समुद्राला आता मस्तपैकी मामांनी गाणी बोलून दाखवले, आम्हाला सर्वांना खूप आवडला. तर
आमचं जेवण वगैरे करून झालेलं. मग जेवण झालं की नाही? हो जेवण झालं आत्ताच आमचं करून. हो. आमचं मस्त 2 दिवसाचा उपवास सुटलेला आहे. मस्त चिकन बिर्याणी खाल्ली आणि आम्ही अंडा बिर्याणी खाल्ली. आम्ही अंडा बिर्याणी खाल्ली. खूपच छान होती. हो, छान लागली. आता वाजले किती? रात्री 8:30 वाजले. आता आम्ही गप्पा गोष्टी करून आराम करू. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर. The next day. हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आता वाजले सकाळीचे 7:45 आणि आम्ही आता ट्रेनमधनं उतरणार आहोत. तर आता सगळ्यांची इथे तयारी झालेली आहेत. पॅकिंग वगैरे, बॅग्स वगैरे आम्ही काढल्यात. हॅलो, चलो आम्ही घर चलते. त्यांचा चेहरा दाखवा मला, कोण आहेत ते. किती लागतात, बापरे. मामा चला, तयारी झाली की नाही? जायचं आहे. हो. सो गाईज, तर श्रुतिकाला मी पिकअप करायला आलो. तर आता तिची ट्रेन पण आली. तिची ट्रेन पण पोहोचली आता. कुठं आहे तरी मला बोलली S1 मध्ये. दिसत तर नाही. तिथे पोहोचली. तर फायनली आम्ही स्टेशनवर पोहोचलोत आता. काही न लगेच निघाला. बाय बाय भाऊ. बाय मामा. बाय बाय. जाम खुश आहेत आता सगळे पोहोचले तर. अरे भाऊ पण आले. ते गेलेत मम्मीने आणायला. मम्मी कुठे राहिल्या? खुशी देखो, खुशी सबकी. आता सगळे खुश आहेत खूप. बाय बाय. चला भेटू. बाय. अरे काका बाय बाय. रामकृष्ण हरी. छान मस्त. चला बाय बाय. गाडी बाय बाय. तर आता हे पण आलेत घ्यायला. आम्ही आता निघतोय घरी. मस्त ट्रिप. भारी झाली ना? जाम मजा केली म्हणजे तुम्ही. हो, जाम मजा केली. जाम म्हणजे जाम. भाजी खाऊन हा, ते खायचं. हा, ते त्यांना बरंच वाटत. असं अंडा भात असतो. काल खाल्ली अंडा बिर्याणी. मस्त होता, भारी होती. नाही, ट्रेन मधला नाही. आम्ही बघितलं. नाही, ट्रेन मधला नव्हता, वेगळा होता. अरे कॅन्टीन मध्ये जाऊन फक्त त्यांच्या बघा. खाली पडतात. हॉटेलशी आलेले ते. आम्ही कॅन्टीनचं काहीच मागणार. तर आता फायनली निघालोत आम्ही. तर चालत घरी. किती घाम फुटला बघ ना बॅग उचलताना. हो. तर आता हे आम्ही थांबलोत नाश्ता आणायला गेले तिथे. तर नाश्ता करू आम्ही. अरे बापरे, इतना उडुपी एक्सप्रेस. तर फायनली आता घरी पोचतोय आम्ही. म्हणजे पोचलो आम्ही. फायनली पोचलो घरी एकदाशी. आणि सकाळीचे 9:30 वाजले पोचता पोचता आम्हाला. A few moments later. नाश्ता वगैरे करून झालेला आमचा. आणि आता मी जाते, फ्रेश होऊन घेते आणि लगेच आराम करणार होता मी. आणि तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि ओव्हरऑल ट्रिपच्या व्हिडिओ कशा वाटल्या तुम्हाला हे नक्की कळवा आम्हाला. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.